ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता बातम्या पाहूयात गणेशोत्सवासंदर्भातल्या। गणेशोत्सवाच्या काळामध्ये गौरी गणपतीसाठी नवनवीन प्रकारची वस्त्र दरवर्षी बाजारात बघायला मिळतात। यंदा पैठणीपासून तयार केलेल्या बाप्पाच्या फेट्यासह शालींना अधिक मागणी आहे। यासोबतच गौरींसाठी सुंदर अशा नऊवारी साड्या बाजारात सर्वांचं लक्ष वेधून घेतात। नाशिक बाजारपेठेमधून याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। त्यांच्याशी आपण बोलूया। दुर्गेश, काय यंदा कशी मागणी? यंदा सर्वात जास्त मागणी तर ही पैठणी फॅब्रिकमध्ये पण आहे गणपतीसाठी। त्यानंतर आपण बघू शकतात की वेल्वेटमध्ये पण भरपूरशी मागणी आहे। वेल्वेटमध्ये जवळपास 15 ते 20 कलर अवेलेबल आहेत। त्यानंतर शेल्यामध्ये आपण हा बघू शकतात की बनारसी शेला आहे, जवळपास याच्यामध्ये सुद्धा 10-1 कलर अवेलेबल असतात। त्यानंतर गौरी गणपतीसाठी बघू शकता तुम्ही, गौरी गणपतीला यावेळेस स्पेशल नऊवार साडीची भरपूर मागणी, की लोकांना नऊवार घालायची असते गौरी गणपतीला, पण मग ती घालताना थोडीशी अवघड जाते, तर मग आपण ती शिवून देतो। सासा कुठलाही असला तरी ती एक छान साडी घालता येते। अशा पद्धतीने महालक्ष्म्यांना सध्या नऊवारला भरपूर मागणी आहे आमच्याकडे। बाप्पाचे काय वेगवेगळे फेटे देखील बघायला मिळत आहेत किंवा शॉल देखील आहेत, काय काय? बरोबर, गणपती बाप्पांसाठी स्पेशल यावेळेस शाडू मातीचा भरपूरसा जोर मार्केटमध्ये दिसतो आहे। त्याच्यामुळे पैठणी फेट्याला तुम्ही बघू शकतात की पैठणी फेट्याला भरपूर मागणी आहे। पैठणी फेट्यांमध्ये जवळपास 50-1 कलर आम्ही अवेलेबल केले आहेत, की जे करून काठपदर छान दिसतात। त्यानंतर शेले वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, मोराच्या काठाचे शेले आहेत तिथे, तुम्ही ते पण बघू शकता की त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 कलर बनतात। आसनमध्ये सुद्धा भरपूरशी मागणी आहे। आसनला वेगवेगळ्या प्रकारचे वेल्वेटचे डिझाईन असतात, तुम्ही बघू शकतात की जशी ही मोरवाली वेगवेगळी डिझाईन आहे। त्यानंतर ही आत्ता सध्या लालबागच्या राजाला सुद्धा ही काल डिझाईन तुम्ही बघू शकतात की घातलेली आहे। असं सध्या वेल्वेट, पैठणी आणि बनारस या तिन्ही ह्या कपड्यामध्ये यंदा गौरी गणपती असेल किंवा गणपती असेल याला जास्त मागणी आहे आमच्याकडे। कशी पूर्ण या कपडा व्यावसायिकांची तुमची उलाढाल होती या काळात? साधारण काय होतं की आपले हिंदू सण म्हटल्यानंतर तर भारतीय बाजारपेठ ही शेवटी फुलूनच होते। म्हणजे तुम्ही जर बघाल तर गणपती असो, गौरी गणपती असो किंवा श्रावण महिना असो, ह्या ज्या 1.5 महिन्यात आहे ह्या भरपूरशा व्यावसायिकांना, त्यात कापड व्यावसायिक असेल किंवा इतर कोणी व्यावसायिक असेल, त्यांना भरपूरशी उलाढाल बघायला मिळते। कारण की पावसाळ्याचा सीझन असतो, थोडेसे इतर व्यवसाय स्लो चालतात, तर गणपती आणि आपल्या हिंदू सणांमुळे भारतीय बाजारपेठ आणि अर्थव्यवस्थेला याला चांगला जोर बघायला मिळतो। एकंदरीत आपण बघत आहोत की कुठेतरी या व्यावसायिकांवर देखील या गणेशोत्सवामुळे आच्छादन आल्याचं बघायला मिळतं। कॅमेरामॅन विकी पवारसह प्रांजली कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।